नमस्कार मित्रांनो, भाग 28. मागील घटना. रोहन, मनीषा व छोटा निशांत हॉस्पिटलमध्ये उर्मिलाच्या बाळाला बघायला गेले होते. उर्मिलावर खूप चिडून असलेली मनीषा आता स्वतः उर्मिलाच्या बाळाला उचलून घेऊन हातावर खेळवत होती. पुढे निशांत व उर्मिलाची मुलगी भाऊ बहीण म्हणून राहू लागले होते. शेवट गोड झाला होता. ही सगळी संपूर्ण स्टोरी उर्मिला निशांतला सांगत होती. तेव्हा रोहन काहीतरी लिहितच होता. उर्मिलाने रोहन जवळ जाऊन त्याची माफी मागितली होती. तेवढ्यात निशांत रोहन व उर्मिलाच्या जवळ आला होता. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. आता निशांत मोठा झाला होता. कॉलेजमध्ये शिकत होता. तो सज्ञान होता. सारं काही त्याला कळत होतं. निशांतने क्षणभर दोघांच्याकडेही पाहिलं आणि दोघांचेही हात आपल्या हातात घेऊन त्यांच्या एकमेकांच्या हातात दिले. हे बघून रोहन व उर्मिलाला आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला होता. आज रोहन आणि उर्मिला ह्या अवस्थेत होते की खरंच त्यांना आता कोणाच्या तरी सहाऱ्याची गरज होती. आज ती त्यांची गरज निशांतने पूर्ण केली होती. आता रोहन व उर्मिला खूप खुश झाले होते. निशांतवर तर ते दोघे एवढे खुश होते की त्यांनी त्याला जवळ घेऊन दोघांनीही कवटाळले. मित्र हो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राजेंच्या प्रॉपर्टीचं पुढे काय झालं. तर ती प्रॉपर्टी त्यांनी उर्मिलाच्या नावावर कधीच करून ठेवली होती. त्याने ती उर्मिलाच्या नावावर का केली होती यालाही एक कारण होतं. राजनमध्ये दोष असूनही तिने राजनला सोडण्याची भाषा कधीच केली नाही किंवा राजनला सोडून दुसरं लग्न करावं असं तिच्या मनात कधीच आलं नाही. विचार करा, तो विचार तिच्या मनात आला असता तर राजनचं काय झालं असतं. तिने राजनबरोबर प्रामाणिकपणे संसार केला होता. हा तिचा प्रामाणिकपणा लक्षात घेऊन राजनने निसंकोचपणे आपली सगळी प्रॉपर्टी उर्मिलाच्या नावावर केली होती. आणि हे सगळं जेव्हा उर्मिलाला कळलं प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्याचं, तेव्हा राजन जिवंत नव्हता. तिला हे सगळं राजनच्या आईकडूनच समजलं होतं. आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की राजनचा मृत्यू कशाने झाला होता. आपण उर्मिलाला आपलं स्वतःचं बाळ देऊ शकलो नाही. उर्मिलाला झालेल्या बाळात आपलं रक्त नाही याची खंत राजनच्या मनात राहिली होती. आणि राजनने ही गोष्ट खूप मनाला लावून घेतल्याने त्याला मानसिक आजार झाला होता, ज्याच्यावर काहीच उपचार यशस्वी झाला नाही. आणि यातच राजनचा मृत्यू झाला होता. मनीषाचीही हीच अवस्था झाली होती. रोहन बरोबर ती संसारात पुन्हा रमली खरी, पण रोहनने केलेल्या चुकीचा डाग तिला तिच्या मनातून कधीच घालवता आला नाही. तिलाही मानसिक रोग झाला होता आणि त्यातच तिचा मृत्यूही झाला होता. आता तुम्हीच सांगा, ह्या सगळ्या घडलेल्या घटनेला प्रेम म्हणायचं, टिंगल म्हणायची की संसार म्हणायचा. कमेंट नक्की करा. माझ्या संपूर्ण कथेचा आस्वाद घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपल्यासाठी एक खुशखबर आहे. ही संपूर्ण भागांची कथा पुढील भागात आपल्याला एकाच वेळी एकाच भागात संपूर्ण कथा बघायला मिळणार आहे. नक्की बघा आणि कमेंट करा.